महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला आजान म्हणायला सांगितली, आम्ही तीही म्हटली, तरीही आमच्या माणसांना मारलं. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगितली आपबीती. आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं, आमच्या डोळ्यात देखत सर्वांना मारलं. काय झालं विचारलं तर त्यांनी गोळी झाडली. न्यूज 18 लोकमतला मोने कुटुंबाची धक्कादायक माहिती. काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान महाराष्ट्राकडे रवाना, तर उर्वरित पर्यटकांना आणण्यासाठी 2 विमानांची सोय. विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक. पहलगाम हल्ल्याचा आणि आपला काही संबंध नाही, पहलगाम हल्ल्याला मी जबाबदार नाही, भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. भारताच्या कारवाईनंतर सैफुल्ला कसोरीचा आणखी एक व्हिडिओ समोर. संतोष जगदाळेंच्या पार्थिवावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, मुलगी आसावरी देणार मुखाग्नी. पुणेकरांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगडमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी लपल्याची माहिती. विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचे भाडे आकारणी, तिकीट दरात 4 ते 5 पटीने वाढ. पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका, 90% पर्यटकांकडून हॉटेल्सचं बुकिंग रद्द. हल्ल्याच्या पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता. सात मे रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार. आरोपी चाटेला बीड जेलमध्ये आणण्याच्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. कोल्हापुरातील मेंढपाळाच्या मुलाचं UPSC परीक्षेत यश. IPS झालेला बिरदेव ढोणे मेंढ्या चारण्यासाठी गेला कर्नाटकाला. पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार. No,